हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? मस्त राहा, स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. मी नंदिनी तुमचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नंदिनीज लाईफ इन महाराष्ट्र. तर ताईंनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईने कमेंट केलेली की बटाटा पॅटीसची रेसिपी शेअर करा म्हणून. तर मी आज त्याचीच रेसिपी आणलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओला एन्जॉय करा. नक्की रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण करूयात आपल्या रेसिपीला सुरुवात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा, विसरू नका. तर तुम्ही बघू शकता इथे आपण बनवलेले आहेत बटाटा पॅटीस. तर त्याची रेसिपी सुरू करूयात. इथे मी घेतलेले आहेत 4 बटाटे, 3 ते 4 मिरची, भाजलेला शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे 1 वाटी. तर इथे बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण साबुदाणे भाजून घेऊया. हलकंसं परतून घ्यायचं आहे याला फक्त थोड्या वेळासाठी, आणि मिक्सरमधून ग्राइंडरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे याला. मिरच्या आपण कट करून घेऊया. इथे मिरच्या एकदम बारीक कट करा, जेणेकरून ते गोळे बनवताना आपल्याला गोळे व्यवस्थित बनवता येतील. मोठे राहिले तर मग ते गोळे तुटतात, बनत नाही. इथे बटाटे उकडलेले आहेत, आपण सोलून त्यांना कुस्करून घेऊयात. थंड करून कुस्करायला सुरुवात करा. हे बघा, इथे मी ग्राइंडरमधून काढलेले आहेत साबुदाणे. व्यवस्थित चांगली त्याची पिठी करून घ्यायची आपल्याला, कारण की गोळे बनवल्यानंतर आपल्याला त्या गोळ्यांना बाहेरून कोट पण करायचं आहे. ह्याच्यात जे घेतलेलं आहे, जेवढे आपण घेतलेले त्याच्यामधून अर्धा आपल्याला या सारणामध्ये टाकायचं आहे. मग आपण कुटलेले शेंगदाणेसुद्धा टाकूया, भाजून घेतलेले. ते पण अर्धी वाटी टाका. जसं तुम्हाला रिक्वायरमेंट जास्त आवडत असतील तर जास्त टाकू शकता तुम्ही. हे बघा, मिरच्या पण टाकलेल्या आहेत, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, एक चमचा म्हणजे चवीनुसार तुम्ही मीठ टाका. व्यवस्थित असे गोळे बनवून घेऊया आपण याचे. गोळे एकदम बनवून साईडला ठेवून द्या, म्हणजे ते कोटिंग करून लगेच आपल्याला तेलात टाकायला सोपे पडतात. असं कोटिंग करून घेऊया आपण. जे राहिलेलं पीठ जे होतं त्याच्यामधून तेल व्यवस्थित गरम तापवून घ्यायचं आहे आणि याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे अप्पेचं जे ते भांडं असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला शॅलो फ्राय करू शकता. ते मी नंतर कधी दाखवेल तुम्हाला. त्याच्यातसुद्धा करता येतं आपल्याला कमी तेलामध्ये. हे आपण डीप फ्राय करून घेतो आहे आता गोळ्यांना. आता आपली इथे एवढंच बस, याची रेसिपी तेवढीच आहे. बनवून तयार होतील, मग आपले पटापट आपण गोळे सोडत जाऊया तेलामध्ये आणि त्याला व्यवस्थितरित्या फ्राय करून घेऊया. ह्याला डीप फ्राय, शॅलो फ्राय काहीही करू शकतो आपण, जसं आपल्याला जमेल तसं. हे बघा, असे गोळे मी एकदम बनवून ठेवलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही इथे आपले हे पॅटीस तयार झालेले आहेत. तर नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.